सगळ्यांना नमस्कार. जसं तुम्ही माझे व्हिडिओ पाहत या लागलाय 2-3 दिवसापासून की हे आपले 30 डेज चॅलेंजचे व्हिडिओज आहेत. रोज एक नवीन व्हिडिओ रोज एक नवीन भाषात मी तुम्हाला घेऊन या लागले. ज्यांना मराठी शिकायचं आहे त्यांना कन्नड लोकांना मराठी शिकवणार आहे आणि ज्या मराठी लोकांना तेलुगू शिकायचं आहे त्यांना तेलुगू शिकवणार आहे आणि ज्या मराठी लोकांना कन्नड शिकायचं आहे त्यांना सुद्धा कन्नड शिकवणार आहे. हे माझे सगळे प्रयत्न तुमच्यासाठी आहेत की मी 30 दिवस तुम्हाला मराठीतून तेलुगू आणि मराठीतून कन्नड शिकवणार आहे. 30 दिवसात हे बरेच काय टॉपिक तुमच्यासाठी नवीन घेऊन यायला लागले मी. ह्यासाठी तुम्ही फक्त माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे जे पूर्णप्रमाणे मोफत आहे. आणि एक नवीन गोष्ट काय म्हणजे इथं मी काय तुम्हाला शिकवते आज ते मी तुम्हाला लिखाण रूपेत सुद्धा आता द्यायला लागले. प्रतिलिपी म्हणून एक ॲप आहे त्याच्यात मी लिहिते आणि त्याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. तिथं जाऊन तुम्ही ओपन करा, त्या लिंकमध्ये जाऊन वाचा आणि तिथं तुम्ही मला फॉलो करा. ते सुद्धा मोफत आहे, 1 रुपया देणार नाही. आणि तिथं स्टिकर देता, जसं इथं तुम्ही लाईक करता कमेंट करता तसं तिथं स्टिकर द्यायचं फक्त. तेही तुम्हाला पूर्णप्रमाणे फ्री आहे, 1 रुपया खर्च करावा लागत नाही. जसं तुम्ही रोज वाचत जाल तसं प्रतिलिपी ॲपकडून तुम्हाला कॉईन्स मिळतात, ते तुम्ही स्टिकर द्यायला वापरू शकता. ह्याचं 1ही रुपया तुम्हाला द्यावा लागत नाही स्वतःचं पैसे काढून. सगळं ॲपमध्येच होत असतं. हे पूर्णप्रमाणे सगळं फ्री आहे आणि प्रोसिजरसुद्धा खूप सिंपल आहे. तर आता मी मागच्या व्हिडिओमध्ये मराठी लोकांना तेलुगू शिकवलेलं होतं, तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मराठी लोकांना कन्नड शिकवणार आहे. आजचा विषय आपला हे पहिला दिवस आहे, 30 डेज चॅलेंजचा पहिला दिवस आहे. तर तुम्हाला आजचा विषय आहे प्रिपोजिशन. म्हणजे आपण आत बाहेर वर खाली हे सगळं शिकतो ना, ते आपल्याला कन्नडमध्ये कसं बोलायचं हे मी तुम्हाला शिकवते. प्रिपोजिशन. तर आता आपल्याला आत म्हणायला कन्नडमध्ये काय म्हणतात? आत म्हणजे ಒಳಗೆ. आत म्हणजे ಒಳಗೆ. बाहेर म्हणजे ಹೊರಗೆ. बाहेर म्हणजे ಹೊರಗೆ. आत म्हणजे ಒಳಗೆ, बाहेर म्हणजे ಹೊರಗೆ. वरती म्हणजे मेले. वरती म्हणजे मेले. खाली म्हणजे ಕೆಳಗೆ. खाली म्हणजे ಕೆಳಗೆ. हे 4 आपले मेन आहेत. आत बाहेर वर. आत म्हणजे ಒಳಗೆ, बाहेर म्हणजे ಹೊರಗೆ, वर म्हणजे मेले, खाली म्हणजे ಕೆಳಗೆ. आणि इकडं जवळ जे वस्तू असते इकडं म्हणायला इल्ली. 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 जे वस्तू लांब असते तिकडं अल्ली. येथे तिथे म्हणतो तसं इल्ली अल्ली. येथे इल्ली तिथे अल्ली. इकडं इकडे, तिकडं आकडे. येथे म्हणजे इल्ली, तिथे म्हणजे अल्ली, इकडं म्हणजे इकडे, तिकडं म्हणजे आकडे. हे आपले 8 शब्द झाले. आत बाहेर वर खाली
येथे, तिथे, इकडे, तिकडे 8 शब्द झाले. तर आणखीन एकदा आपण रिपीट करूया. आत म्हणजे ಒಳಗೆ, बाहेर म्हणजे ಹೊರಗೆ, वर म्हणजे मेले, खाली म्हणजे ಕೆಳಗೆ, येथे म्हणजे इल्ली, तिथे म्हणजे अल्ली, इकडं म्हणजे इकडे, तिकडं म्हणजे आकडे. आणि जे जवळ असतात, समजा माझ्या जवळ पेन आहे म्हणायचं, तर जवळ ह्या शब्दाला आपण कन्नडमध्ये काय म्हणतो? हत्तीरा. हत्तीरा. जवळ म्हणजे हत्तीरा. लांब म्हणजे दूरा. लांब म्हणजे दूरा. माझ्याजवळ पेन आहे तर कसं बोलणार? ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಪೆನ್ ಇದೆ. ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಪೆನ್ ಇದೆ. ती खुर्ची लांब आहे तर ಆ ಕುರ್ಚಿ ದೂರ ಇದೆ. ಆ ಕುರ್ಚಿ दूर ಇದೆ. आपण बरेच मराठीमध्ये स्त्रीलिंग पुल्लिंग वापरतो, जसं ती खुर्ची, ती बस, ती गाडी, होय ना. तसेच कन्नडमध्ये संपूर्णप्रमाणे नपुंसकलिंग आहे. बऱ्यापैकी शब्दांना जे वस्तू निर्जीव आहेत त्यांना नपुंसकलिंग लावतात. ह्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही माझे चॅनल आणि व्हिडिओज पाहत राहावा. खूप काय काय तुम्हाला शिकायला मिळणार आहे ह्या 30 डेज चॅलेंजच्या पॅकेजमध्ये. हे तुमच्यासाठी एक पॅकेज आहे. भरपूर नवीन विषय तुम्हाला मी शिकवणार आहे. तुम्ही घेऊन येणार आहे पॅकेज म्हणायचं ह्याला. का म्हणलं तर 30 विषय आहेत. 30 विषय तुम्हाला 30 दिवसात नवीन नवीन शिकायला मिळणार आहे. ह्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना हे उपयोग पडते त्यांना हे प्लीज शेअर करा. आणि विसरू नका, प्रतिलिपी ॲपमध्ये तुम्ही मला फॉलो करायला, तिथं जाऊन मी लिहिलेलं लिखाण वाचायला आणि मला स्टिकर देऊन प्रोत्साहन करायला. सगळं पूर्णप्रमाणे मोफत आहे. कुठेही 1 रुपया खर्च करायचं गरज नाही. असेच आणखी नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते. त्यासाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांना हे गरजेचं आहे त्यांना प्लीज शेअर करा. त्यावर परत भेटू. थँक्यू.